रात्रीच्या ना शिल्लक चपात्या खूप उरलेल्या होत्या, तर म्हटलं त्याला टाकून तरी कसं द्यायचं. आपण एवढ्या कष्टाने कमवतो आणि यांना असंच अन्न वाया घालवायचं का. तर म्हटलं चला आता काहीतरी ना शिल्लक राहिलेली चपातीपासून एकदम छान असा झटपटीत तयार होणारा नाश्ता बनवूया. तर सगळ्यात अगोदर ना मी इथं 2 चपात्या ना बारीक करून घेतल्या. म्हणजे त्याचे थोडेसे नॉर्मल असे तुकडे केले आणि मग मिक्सरच्या भांड्याला लावले. तर याला आहे ना आपल्याला एकदम जसे आपण पोहे बनवतो ना तसे याला बारीक करायचे आहे. जास्त बारीक पण नाही आणि जास्त जाडसर नाही ठेवायचं आहे. बघू शकता अशा पद्धतीने आपल्याला बारीक करायचे आहेत. छान इथे आहे ना चपातीचे बारीक करून झाले का भुगा. लगेच इथं ना टोमॅटो, कांदा, हिरवी मिरची, लसूण सगळ्या जे आहेत ना भाज्या त्या कट करून घ्यायच्या आहेत. इथं मग मी ना टोमॅटो, कांदा, हिरवी मिरची आणि लसूण कट करून घेतलं सगळं. लगेच इकडं गॅस पेटवला. गॅसवर ना कढई ठेवली. कढईमध्ये ना 1 चमचा तेल घातलं. 1 चमचा तेल घातल्याच्यानंतर तेल छान गरम झालं. त्यामध्ये जिरा टाकला अर्धा चमचा मोहरी टाकली. छान अशी जिरा मोहरीची फोडणी दिली. त्यानंतर कट केलेला लसूण, कांदा, टोमॅटो, हिरवी मिरची टाकली. यालाही 2-3 मिनटं छान असं आपल्याला परतून घ्यायचं आहे. त्यानंतर त्यामध्ये थोडेसे शेंगदाणे घातले. तुम्हाला नको असले तर तुम्ही त्याला स्किप पण करू शकता आणि लगेच छानपैकी ना त्याला हलवून घेतलं. त्यानंतर जो आपण भुगा केला होता तो यामध्ये घालून घेतला आणि छान 2 ते 3 मिनटं परतून घेतला आणि तुम्ही बघू शकता एवढा छान आपला इथं चपातीपासून नाश्ता तयार झालेला होता ना. एकदा जर तुम्ही बनवला ना तर तुम्हाला इतका आवडेल ना, तर नक्की एकदा असा ट्राय करून बघा आणि व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करा आणि चॅनलला मात्र सबस्क्राईब करा. बाय.